हे नाही आहे, 1 and 2 ओनली, दिस इज उत्तर इज राईट आन्सर, 1 and 2 ओनली हे उत्तर होतं. पहा एवढं सोपं प्रिलिम्स 2015 आणि 1986ला विचारलं होतं UPSCच्या, आणि हे चूक आहे, हे चूक आहे. तर सर्वांना माझा नमस्कार, मी मारुती बितोर, आपल्या या कॉम्पिटेटिव्ह आयलंडमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा मुद्दा आहे मॉनिटरी पॉलिसिंगचे इन्स्ट्रुमेंट्स काय आहेत. म्हणजेच आपले RBI कोणतं आणते हो, तर आपलं मौद्रिक धोरण आणते. तर ते मौद्रिक किंवा चलनविषयक धोरणांची जी काही साधने आहेत ते साधने आपण आज पाहणार आहोत. UPSCसाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे RBI असतो, आणि त्या RBI मधलं मौद्रिक धोरण हे सर्वात महत्त्वाचं टॉपिक असते. तर त्यामध्ये पहा आपल्याला आज पाहायचं आहे कोणकोणते साधने आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट काय आहेत मॉनिटरी पॉलिसीचे. तर सर्वप्रथम जे साधने आहेत ते दोन भागामध्ये विभागले जातात. ते म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. नंबर 1 म्हणजे त्याला आपण गुणात्मक आणि संख्यात्मक असे आपण म्हणू शकतोय. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे मॉनिटरिंग पॉलिसी म्हणजे नेमकं काय. तर याच्यामध्ये काय असते पहा, मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये आपल्या भारतामध्ये रोजगार निर्मिती असो किंवा पैशावर नियंत्रण ठेवून, भारतामध्ये तयार होणाऱ्या पैशावर नियंत्रण ठेवून देशाची जे विविध पैशाविषयक धोरणे आहेत त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी आणल्या जाते. पहा, तर काही लक्षात नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आपण थोडक्यामध्ये चलनविषयक धोरणाची साधने 5 मिनिटात बघूया. पहा, आता सर्वप्रथम बघूया आपण गुणात्मक साधने कोणते कोणते आहेत, म्हणजे क्वालिटेटिव्ह साधने. तर क्वालिटेटिव्ह साधनेमध्ये सर्वप्रथम येते पहा आपल्याला सीमांत आवश्यकता. आता याच्यामध्ये काय असते, इंग्लिशमध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल तर याला आपण मार्जिन रिक्वायरमेंट म्हणतोय. तर सोपी आणि साधी आहे पहा डेफिनेशन याची. तुम्हाला वहीमध्ये पाहिलं असेल तुम्ही, अशी वही असते, आपल्या वहीमध्ये मार्जिन असते. पहा, याला काय म्हणतो, एक बाउंड्री असते. मार्जिन म्हणजे एक बाउंड्री, बरोबर. मग विषय काय असतो, तर RBI काय करते आपला, म्हणजेच कोणतीही बँक काय करते हो, बँकेकडे लोक काय करतात, आपलं तारण ठेवतात, सोनं वगैरे ठेवतात, आणि ती बँक काय करते आपल्याला त्याच्या बदल्यात आपल्याला कर्ज देते, बरोबर. मग आपल्याकडे जर 10 तोळे सोनं असेल किंवा 1 तोळा सोनं असेल, तर 1 तोळा सोन्याचे आपल्याकडे 50 लाख रुपये 50,000ला 1 तोळा सोनं येते. मग आपण काय करतो, बँकेमध्ये जातो, 50,000चं 1 तोळा सोनं ठेवतो, आणि बँक काय करते हो, आपल्याला 20,000 30,000 किंवा जास्तीत जास्त 40,000पर्यंत आपल्याला कर्ज देऊ शकते. मग विषय काय आहे, तर मार्जिन सीमा आवश्यकतामध्ये जे तारण व कर्ज असते, म्हणजे आपण ठेवणारं तारण आणि बँकांना देणारं जे कर्ज आहे, त्या दोघांमध्ये नेमकं तारणाच्या बदलात किती टक्के त्याला कर्ज दिला पाहिजे. म्हणजे 100% म्हणजे 50,000चं जर तारण असेल, त्याचं जर 50% जर आपल्याला कर्ज द्यायचं असेल, तर ते काय करते हो, 25,000 रुपये देते. म्हणजे ते काय 25,000 देणं म्हणजे 50% काय असते हो, त्याची एक मार्जिन रिक्वायरमेंट असते. म्हणजे RBI काय करते, त्याच्या मार्जिन रिक्वायरमेंट ठेवते की तुम्ही तारणाच्या 50%च कर्ज द्या. याला म्हणतात मार्जिन रिक्वायरमेंट, ज्याला की आपण मराठीमध्ये सीमा आवश्यकता म्हणतोय. म्हणजेच तारण व कर्ज यांच्यामधला जे फरक आहे, म्हणजे किती कर्ज द्यायला पाहिजे, एक सीमा ठरवली जाते, त्याला म्हणतात मार्जिन रिक्वायरमेंट, ज्याला की आपण सीमा आवश्यकता असे म्हणतो. हे तुम्हाला समजण्यासाठी सोपं आहे पहा. आणि हे वापरून काय करते हो सरकार, आता काय करते, तारण जर 50,000चं असेल तर तुम्ही 10,000 रुपये तुम्ही घेऊ शकता, अशी मार्जिन रिक्वायरमेंट देते. पहा, मग काय होते हो, 10,000 रुपये घेतल्यावर RBIकडे जास्त पैसा असेल, ते पैसा जास्त भांडवल बाजारात जाऊ नये म्हणून RBI काय करते, तर ते जे सर्व पैसा आहे तर ते मार्जिन रिक्वायरमेंट कमी जास्त करते. म्हणजे 25,000 द्यायसाठी काय करते हो, 10,000 रुपये देते 50,000च्या सोन्यामध्ये बदल्यात. मग यामुळे काय होते, भांडवल बाजारामध्ये जे पैसा जास्त होता ते पैसा काय होईल, ऑटोमॅटिकली कमी होईल, आणि आपले जे काही महागाई वाढत असेल ते महागाई कंट्रोल होईल. पहा, मग हे एक साधन वापरून ते काय करते, RBI जबरदस्त महागाई कंट्रोल करते. आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं ग्राहक कर्ज नियमन. आता याच्यामध्ये काय असते पहा, तुम्हाला सर्वप्रथम ज्याला इंग्लिशमध्ये कंझ्युमर क्रेडिट रेग्युलेशन्स म्हणतात. तर याच्यामध्ये काय करते, तर आता आपण काय करतो पहा, कर्ज RBI काय करते, तर काही शॉर्ट टर्मसाठी कर्ज देते. पहा, म्हणजे आपल्याला कर्ज देते आणि हप्त्यानं आपल्याला भरायचं असते, बरोबर. मग विषय काय असते पहा, याच्यामध्ये जे कर्जाची रक्कम देते, ते कर्जाची रक्कम देताना त्यांनी काय करते हो, तुम्ही काय करा, आता मी जर तुम्हाला 1,000 रुपये दिलो असेल, तर तुम्ही 10 महिन्यामध्ये 1,000 असे काय करू शकतोय, टप्प्याटप्प्याने 1,000 रुपये द्या म्हणून आधी सांगते. मग नंतर काय होते, तर जेव्हा त्यांना वाटते की नाही जास्त पैसा कुठे झाला आहे, आपल्या भांडवल बाजारामध्ये झाला आहे, आणि ते पैसा आपल्याला बँकेमध्ये जमा करायचा आहे, मग त्यामुळे तो काय करते हो, 1,000 रुपये देण्याऐवजी काय करते, तुम्ही काय करा, तर ते 1,000 रुपये तुम्ही 10 महिन्यात देण्यापेक्षा तुम्ही ते 1,000 रुपये 10,000 रुपये किती कशामध्ये द्या, तर तुम्ही
5च महिन्यामध्ये द्या. म्हणजे 1000 देण्यापेक्षा तुम्ही काय करावं, आता 2-2 हजार देऊन ते 10,000 माझे कंप्लीट करून टाका. असं कोण म्हणतंय, RBI म्हणते. म्हणजे इथं काय करते, ग्राहकांना दिलेले जे कर्ज असते त्यांचे जे काही नियम असतात त्या नियमामध्ये ते बदल करते आणि क्रेडिट रेग्युलेशन्समध्ये ते बदल करून तो काय करते हो, मग काय होते हो, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पैसा सरकारकडे येते. मग याच्यामुळे काय होते, तर याच्यामुळे सुद्धा एक मॉनिटरी पॉलिसी उपयुक्त ठरते पहा. म्हणजे जास्त झालेला पैसा लवकरात लवकर सरकारकडे येते. हे झालं पहा दुसरं कारण. तिसरं कारण म्हणजे कर्जाचे नियंत्रित वाटप. आता इथं पहा, इथं एक मजा असते पहा. इथं तर याला इंग्लिशमध्ये रेशनिंग ऑफ क्रेडिट असे म्हणतात. तर याच्यामध्ये काय, तर व्यापारी बँक काय करते हो, कोणाला पण कितीही कर्ज देऊ शकते, कारण का त्यांच्याकडे फंड असते, त्या फंडानुसार ते कर्ज देऊ शकते, बरोबर. मग त्याच्यामध्ये काय करते, तर या RBI काय करते आपली माहिती आहे का, RBI बघते की नेमकं कोणती बँक किती कर्ज देते आणि तुम्ही जर कर्ज देत असाल तर कोणत्या कारणासाठी देत असाल हे कर्ज लिहून असते, बरोबर. मग RBI काय करते हो, ज्या कारणांसाठी लिहून दिलेले कर्ज आहे ते कारण बघते आणि बिनकामी जर काही कारणं असतील तर ते म्हणजे दारूचा व्यवसाय असो किंवा जे फक्त काही घर बांधण्यासाठी असो, असे जे काही असेल तर त्या याच्यावर काय करते हो, नियंत्रण ठेवते आणि त्यांना कर्ज देऊ देत नाही पहा. म्हणजे त्याच्या व्यापारी बँका कोणत्या कारणावर कर्ज देते हे तपासते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यापारी बँकांच्या कर्जावर काय करते हो, मर्यादा ठेवते. म्हणजे व्यापारी बँक काय करते हो, RBI कडून कर्ज घेते आणि RBI कोणाला देते, आपल्याला कर्ज देते. मग एखादी बँक जर असेल, समजा बँक ऑफ बडोदा असेल, बिनकामी कोणत्याही कर्जावरून जर जास्त म्हणजे कर्ज जर देत असतील तर ती काय करते हो, RBI बँक ऑफ बडोदाला देणारं कर्ज हे कमी करते. मग बँक ऑफ बडोदा काय करते, ऑटोमॅटिकली बाकीच्यांना देणारं सुद्धा कर्ज कमी करते. यामुळे काय होते, कर्ज कमी होत गेलं याचा अर्थ पैसा सरकारकडेच राहते आणि भांडवल बाजारामध्ये जास्तीत जास्त पैसा जात नाही, ओपन मार्केटमध्ये जास्तीत जास्त पैसा जात नाही. त्यामुळं मॉनिटरी पॉलिसी यशस्वी ठरते आणि आपलं जे रोजगार आहे किंवा जे चलनवाढ आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवता येते पहा. हे झालं कर्जाचे नियंत्रित वाटप, रेशनिंग ऑफ क्रेडिट. तिसरं चौथा आहे पहा, नैतिक मनधरणी आणि प्रसिद्धी. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये तेवढं काही म्हणजे महत्त्वाचं नाही, परंतु इथं काय करावं लागते पहा, आपली जी RBI आहे, RBI म्हणजे बाप आहे आणि बाकीच्या सर्व बँका म्हणजे लेकरं आहेत. तर बाप काय करते हो, त्या लेकरांची पाया पडते. म्हणजे याच्यामध्ये काय इंग्लिशमध्ये धरायचं तर मोरल सशन अँड पब्लिसिटी. तर याच्यामध्ये काय करते हो, RBI काय म्हणते सरकारी बँकांना की तुम्ही ज्यांना कर्ज देत आहात तर त्यांना जे कर्ज आहे प्लीज तुम्ही थोडं कर्ज कमी करा. मग एक मानसिक मनधरणी करते, एक रूल्समध्ये काय करते, विनंती पत्र पाठवते पहा. प्रत्येक बँकांना पत्र पाठवते की आपलं जे धोरण आहे, तर आपली महागाई वाढत चालली आहे, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही कर्ज काय करा हो, कमीत कमी देण्याचा प्रयत्न करा. असं नैतिक मनधरणी करून म्हणजेच एक मोरॅलिटी देऊन काय करते हो, RBI त्यांना विनंती करते. आणि RBI एवढा मोठा बाप आपल्यासोबत पाया पडाला आहे, मग यामुळे ते काय करतात हो, ते कमी करतात देण्याचं. आणि त्यानंतर आहे पहा, आणि ते काय करते हो, मनधरणी आणि प्रसिद्धी. प्रसिद्धी म्हणजे काय, तर चांगले धोरण कोणते आहे, म्हणजे आपलं जे धोरण आहे त्या धोरणामध्ये निगेटिव्ह पॉईंट्स का आहेत आणि पॉझिटिव्ह पॉईंट्स का आहेत. तुम्ही जर कर्ज कमी दिल्या तर त्याचा फायदा आपल्याला म्हणजे नंतर तुमच्या व्यवसायामध्ये काय फायदा होईल याचे काय एकदम पब्लिसिटी करते पहा. म्हणजे आपल्या मॉनिटरी पॉलिसीची पब्लिसिटी करते. म्हणजे त्या प्रसिद्धी केल्यामुळे ते काय करतात हो, ऑटोमॅटिकली पैसे देणं कमी करतात. मग त्यामुळे काय होते हो, आपल्या बाजारामध्ये जास्त जर पैसा जात असेल तर ते पैसा ऑटोमॅटिकली कमी होते. मग हे 4 पर्याय वापरून आपली जी RBI आहे तो काय करते हो, आपलं 4 साधने वापरून मॉनिटरी पॉलिसी राबवते. हे झाले 4 आपले कोणते गुणात्मक साधने, ज्याला आपण क्वालिटेटिव्ह साधने असे म्हणतोय. म्हणजे ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे, म्हणजे बाकीच्या गोष्टीचा वापर केलेला आहे. आणि बाकीचे दुसरे आहेत 4 साधने, दुसरे 3 सुद्धा आहेत पहा, ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स असे म्हणतोय आणि ते थोडक्यामध्ये आपण पाहूया पहा. आणि त्यानंतर आपल्याला 2015 मध्ये आलेला आणि 1986 मध्ये आलेला याच्यावरच एक UPSCचा प्रश्न पण आपण घेऊया लास्टला. तर मित्रांनो पहा, आता यामध्ये आपण आधी आपण क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स पाहिले होतो, आता आपल्याला पाहायचं आहे क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स. आता क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला पाहताना तुम्ही ध्यान ठेवायचे की हे सर्वात महत्त्वाचे आहेत. याद्वारे MPSC UPSC कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, तुम्हाला जर एवढं समजले तर तुम्ही लास्टपर्यंत कोणती परीक्षा तुम्ही चुकत नसेल पहा, अशी मी तुम्हाला हमी देतोय. सर्वप्रथम बघूया आपण बँक धोरण म्हणजे काय. तर RBI काय करते हो, मॉनिटरी पॉलिसी अप्लाय करताना त्यांचे जे बँक रेट आहे, म्हणजे RBI काय करते हो, खाजगी बँकांना काय करते हो, व्यापारी बँकांना काही पैसे देते. पैसे देताना काय करते हो, कर्ज देत असते. ते कर्ज देत असताना RBI करते, तुला म्हणते 100 रुपये देतो आणि तू मला काय करायचं, नंतर देताना पैसे तू मला 106 रुपये द्यायचं. म्हणजे 6% काय करते हो, दर आकारते. म्हणजे ते जे दर आहे 6%, म्हणजे 6% दर, त्याला काय म्हणतो हो, बँक रेट म्हणतो आपण, बरोबर. म्हणजे ही पॉलिसी आणते आणि ते काय करते हो,
मग त्याच्यावर नियंत्रण ठेवते. मग दर जर वाढवला, आता काय म्हणते, नंतर काय म्हणते पहा, जेव्हा महागाई वाढली, जास्तीत जास्त पैसा भांडवल बाजारामध्ये जात असेल तर आरबीआय काय करते माहिती का, भाऊ तुला मी 100 रुपये देतो, कर्ज लागते ना तुला, मी तुला 100 रुपये देतो, तू मला 110 रुपये नंतर परत करायचं. आरबीआय काय म्हणते, नको बाबा खूप झालं, 100 रुपयाला 110 रुपये वापस करू, काहीच गरज नाही, तुझं कर्ज नको, तू मला देऊ नको, मी बाकीच्यांना देणार, असं कोण म्हणते हो, आपली छोटी व्यापारी बँक सुद्धा म्हणते. मग त्यामुळे काय होते हो, मग आरबीआय म्हणते बरोबर मी लावलं चांगला चुना यांना. मग आरबीआय काय करते हो, त्यांना कर्ज म्हणजे कमी, म्हणजे कर्ज घेण्याचं प्रमाण काय होते हो, ऑटोमॅटिकली कमी होते आणि बाजारात जाणारा पैसा सुद्धा कमी होते. यामुळे आरबीआय ही गोष्ट राबवते पहा. दुसरी गोष्ट म्हणजे खुल्या बाजारातील व्यवहार, ओपन मार्केट ऑपरेशन्स. आता ऑपरेशन्स म्हणजे चिरफाड करायचं नाही भाऊ. आता याच्यामध्ये बघा काय, तर ओपन मार्केट म्हणजे काय, आता आरबीआय डायरेक्ट मार्केटमध्ये उतरते पहा. जसं BSNLची छत्री घेऊन लोक बसतात सिम कार्ड विकायला, BSNL असो, आयडिया असो, जिओ असो, मग ते काय करते हो, आरबीआय काय करते, तर बॉन्ड इश्यू करते पहा. आता याच्यामध्ये काय असते आरबीआय, याच्यामध्ये तर आरबीआय काय करते, एक कागदपत्र लिहिते, एक बॉन्ड लिहिते, त्या बॉन्डवर म्हणते की 10,000 रुपये. मग लोकांना काय करते, ते बॉन्ड इश्यू करते, ज्याला आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असे म्हणतोय. तर 100 रुपयाचे बॉन्ड, असे बॉन्ड तर करतेच, परंतु काय सिक्युरिटीज असतात, ज्याला सिक्युरिटीज म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे काय, तर सरकारी सुरक्षितता असलेले एक पत्र, हमीपत्र, त्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटी असे म्हणतोय. म्हणजे सरकार काय करते, हे लिहिते एक पत्र, त्याच्यावर म्हणते की हे भाऊ 20,000 रुपयाचं होय आणि इथं गव्हर्नरची सही करते. मग 20,000चं होय म्हणून गव्हर्नरची सही केलं, मग आणि बाजारामध्ये ते आणते पहा. मग लोक काय करतात हो, ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज घेतात, कारण का हमी कोण दिलंय, आपला सरकारने दिले. मग जेव्हा ते लोक पत्र घेतात तेव्हा काय करते हो, ते पत्र घेतल्यावर 20,000 रुपये कोणाचे, जनतेचे 20,000 रुपये कुठे जातात हो, तर सरकारच्या खात्यामध्ये जातात. मग सरकारच्या खात्यामध्ये गेल्यावर जनतेचा पैसा काय होते हो, कमी होते, ओपन मार्केटमधला पैसा कमी होतोय आणि सरकारच्या तिजोरीमधला पैसा जास्त होतो. आणि याच्यामुळे काय होते हो, महागाई नियंत्रणात येते. आणि जेव्हा सरकारला वाटते की आपल्याला पैशाची गरज आहे, तेव्हा काय करते हो, हे तर ते जे बॉन्डपत्र आहेत त्यांच्याकडून पत्र विकत घेते. म्हणजे 20,000ची बॉन्ड जर त्यांना दिलेला असते बरोबर अगोदर, मग काय करते, 20,000 100 रुपयाला मी विकत घेतो असं म्हणून कोण सांगते, आपला सरकार सांगते. मग सरकार सांगल्यावर काय करते हो, मग आरबीआय लोक काय करतात, 20,000 100 चालेल, काही प्रॉब्लेम नाही, मग देतात 20,000 रुपये, त्याला गरज असलं की मग परत पैसा कुठे जाते हो, आपल्या मार्केटमध्ये जाते. म्हणजेच ओपन मार्केट ऑपरेशन्स, गरजेनुसार जेव्हा गरज पडते, पैसा आपल्याला गोळा करायचा आहे, महागाई वाढलं तेव्हा काय करते हो, त्यांनी गरजेनुसार काय करते हो, ओपन मार्केट ऑपरेशन्स तो राबवू शकतो पहा. महागाई वाढलं की त्यांनी काय करतात, सिक्युरिटीज विकतात, म्हणजे कर्ज रोखे विकतात. आणि महागाई कमी झालं की कर्ज रोखे काय करतात हो, विकत घेतात. असं कोण करते, सरकार करते. मग हे झालं ओपन मार्केट ऑपरेशन्सद्वारे मॉनिटरिंग पॉलिसी कंट्रोल करणे. 3 नंबरचा आहे पहा, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट. रेपो रेटला जर त्याचं लॉंग फॉर्म पाहायचं असेल तर तुम्हाला म्हणायचं तर रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन असं त्याला म्हणतोय. तर रेपो रेटमध्ये काय असते पहा, रेपो रेट किंवा रेपो रेट, आता हे तुम्ही रिव्हर्स रेपो रेट हे ध्यान ठेवायचं पहा. आरबीआय काय करते, जेव्हा हे व्यापारी बँकांना कर्ज लागते तेव्हा आरबीआय, आता हे पहा, हे व्यापारी बँक आहेत, जेव्हा कर्ज लागते आरबीआयला काय म्हणते व्यापारी बँक, भाऊ मला 100 रुपये दे, मला 100 रुपये दे, तुला मी 1,000 रुपयाचं तुझ्याकडे बॉन्ड ठेवतो. मग हे काय करते हो, 1,000 रुपयाचं गव्हर्नमेंट सिक्युरिटीज कोणाकडे ठेवते, आरबीआयकडे ठेवते. आणि काय मागते, मला लई नको, फक्त 100च रुपये दे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देण्यासाठी सांगतोय, 100 रुपये मागत नाहीये, किती पण मागू शकते, परंतु जर समजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला, तर 100 रुपये दे, तुझ्याकडे एक बॉन्ड ठेवतो आणि 100 रुपये दे म्हणते. मग आरबीआय काय करते, चालेल भाऊ काय टेन्शन नाही, तुला मी 100 रुपये देतो, माझ्याकडे तू बॉन्ड ठेव, आणि जेव्हा तुला गरज संपली, म्हणजे जेव्हा तुझं पैशाचं काम झालं, तेव्हा मला काय कर माहिती काय, 106 रुपये दे, किंवा 100 किती रुपये दे, 106 रुपये दे, असं कोण म्हणते, हे म्हणते. म्हणजे 6% दराने तुला काय देतो मी, कर्ज देतो, तू माझ्याकडे काय कर, सिक्युरिटीज ठेव म्हणते तोपर्यंत. मग हे काय करते, चालेल भाऊ काय टेन्शन नाही आहे, दे म्हणते. मग हे काय करते, तर आरबीआय काय करते, याला 100 रुपये देते, 6% दराने 100 रुपये देते आणि सिक्युरिटीज घेते पहा याच्यामध्ये. मग याच्यामध्ये काय होते हो, आता इथं पहा, हे झालं याला. मग आता जे काही 6% दर आहे पहा, 106 रुपये दे म्हणलं त्यानं, 6 रुपये एक्स्ट्रा दे म्हणलं बरोबर, त्याला व्याज म्हणतात. तर ते व्याज म्हणजे काय, तर याला रेपो रेट असे म्हणतात. म्हणजेच रिपर्चेस ऑब्लिगेशन, हे देणं ते घेणं, म्हणजे रिपर्चेसचं ऑब्लिगेशन याचा जर रेट आहे त्याला रेपो रेट असे म्हणतात, बस बाकी काहीच नाहीये. तर याला काय म्हणायचं, रेपो रेट कमी जास्त करून काय करते हो, सरकार सुद्धा आपला आरबीआय त्याच्यावर कंट्रोल करते. आता 106 मागला, नंतर काय म्हणते, तू मला सिक्युरिटीज दे,
तुला मी 100 रुपये देतो, तू मला 110 रुपये दे. ते काय म्हणते, नको नको, काय देणे घेणार बाबा, तू तिथं राहा, मी इथं राहा, असं म्हणू शकते. मग इथं कंट्रोल करू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे पहा, याला म्हणतात रेपो रेट. आता रिव्हर्स रेपो रेट कशाला म्हणतात पहा. आता कोणाला गरज होती हो, बँकांना गरज होती. आता RBI ला जेव्हा गरज असते तेव्हा RBI काय करते, RBI आपल्या छोट्या भाऊला म्हणते, भाऊ मला पैसे दे की 100 रुपये दे म्हणते. हे भाऊ काय म्हणते, तुला 100 रुपये देतो मोठा भाऊ, तुला मी 100 रुपये देतो, पण तू काय कर माहिती आहे का, त्याच्या बदल्यात तू माझ्याकडे काय कर, सिक्युरिटी ठेव, तुझ्याकडले बॉन्ड ठेव 1000 रुपयाचं, तेव्हा तुला काय देतो मी 100 रुपये देतो. आणि तू मला किती रुपये द्यावं लागते माहिती आहे का, तर तू मला किती रुपये दे, 106 रुपये दे, असं म्हणत नाहीये. आता इथं पहा, इथं लोचा आहे. यानं आता दर कोण ठरवायला पाहिजे हो, व्याज ठरवायला पाहिजे आपली व्यापारी बँक, बरोबर. इथं याला म्हणतात आपण व्यापारी बँक. आता इथे व्याज कोण ठरवायला पाहिजे, व्यापारी बँक ठरवायला पाहिजे, परंतु तसं होत नाहीये. इथं सुद्धा जे व्याज आहे ते व्याज कोण ठरवते हो, RBIच ठरवते. तर RBI काय म्हणते, भाऊ तू मला 100 रुपये दे, जेव्हा मला गरज, आणि माझे काय कर, बॉन्ड तू ठेवून घे, जेव्हा माझं संपते माझं काम तेव्हा मी काय करतो, तुला 105 रुपये देतो म्हणते. 106 म्हणत नाही, 105 रुपये देतो म्हणते. आणि तू हे कर म्हणते. आणि हे काय करतात हो, यांना द्यावं लागते. मग हे काय करतात हो, देतात. 105 भेटायत, बस झालं, 105 झालं, 105 काय टेन्शन आहे तेवढं, बाकीच्यांना देण्यापेक्षा 105 रुपये तर द्याला की भाऊ काय टेन्शन आहे म्हणते. काय करते मग 105 रुपयाला मग यांना 100 रुपये कर्ज देते. पहा आता इथं पहा, इथं सुद्धा रेट कोण ठरवाले हो, RBIच ठरवाले. मी 5 रुपये जास्त देतो म्हणते. आणि हे रेट ठरवणारे रिव्हर्स रेपो रेट. आता हे जे रेट आहे त्याला काय म्हणतो हो आपण, रिव्हर्स रेपो रेट म्हणतो. जेव्हा RBI ला पैशाची गरज पडते तेव्हा यांच्याकडून ते पैसा घेते, आणि तो पैसा घेत असताना त्याच्यावर ठरवलेला रेट म्हणजे त्याच्यावर ठरवलेला इंटरेस्ट व्याज जे असेल तो रेट म्हणजे रिव्हर्स रेपो रेट. आणि जेव्हा व्यापारी बँकांना पैसा लागते तेव्हा सुद्धा ते ठरवलेला रेट म्हणजे रेपो रेट असे आपण म्हणतोय. मग इथं काय होते हो, त्या रेपो रेटवर कमी जास्त रेपो रेट वाढून काय करते हो, नियंत्रण ठेवते बँकांना. केव्हा गरज म्हणजे जेव्हा गरज लागते तेव्हा बँकांना तो रेपो रेटनुसार पैसा कमी जास्त करू शकते. हे आहे पहा रेपो रेट. तर आता काय आहे पहा, तर तुम्हाला मुद्दाम सांगतो मी, 2017 मध्ये 6% रेपो रेट होता. पहा सरकार काय म्हणते, तर 100 रुपये तुला म्हणजे 100 रुपये मी तुला देतो, तुम्हाला 106 रुपये दे, म्हणजे 100 रुपयाच्या 6% म्हणजे 6 रुपये, 106 रुपये दे 2017 मध्ये म्हटला होता. आणि मला तू पैसे दे, त्याच्या बदल्यात मी तुला 100च्या बदल्यात किती देतो हो, 100 रुपये म्हणजे 105.75 पैसे देतो म्हणला. म्हणजे 105 रुपये 75 पैसे मी तुम्हाला देतो, असं कोण म्हटलं होतं हो, RBI म्हटलं होतं. पहा 2017चा हा रेट आहे, हे आहे रिव्हर्स रेपो रेट, हे आहे आपला रेपो रेट. आता तुम्हाला मी मुद्दाम 2017चं लिहिलोय. तुम्हाला जर हे समजलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये काय करायचं, 2022 किंवा 2023चा करंटली रेपो रेट तुम्ही लिहू शकता. पहा जर तुम्हाला विषय समजला असेल तर, नाहीतर काही देणं घेणं नाहीये. दुसरं पहा राखीव प्रमाण. आता लास्टचा पॉईंट आहे आणि सर्वात महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काय असते पहा, सरकार राखीव प्रमाण, याला इंग्लिशमध्ये रिझर्व्ह रेशो असे म्हणतात. तर याच्या रिझर्व्ह रेशोचे 2 प्रमाण आहेत. पहा आता याच्यामध्ये सर्वात प्रथम काय करते सरकार काय करते हो, भांडवल आपला. आता ही व्यापारी बँक आहे, व्यापारी बँकाकडे जर काही पैसा असेल तर ते काही पैशांपैकी, आता व्यापारी बँकेकडे जर 100 रुपये असेल तर ते काय म्हणते, 100 रुपयांपैकी तू 25 रुपये काय कर भाऊ माहिती आहे का, एका कोपऱ्याला काढून ठेव म्हणते. मग याला म्हणते 25 रुपये काढून ठेव, ओके चल काय प्रॉब्लेम नाही. आणि ते 25 रुपये काढून ठेव म्हणते आणि 25 रुपये काढते बाजूला. कोण, आपली व्यापारी बँक. म्हणजे काही पैसा, जेवढा काही व्यापारी बँकेकडे पैसा आहे त्या पैशांपैकी, त्या रकमेपैकी काही प्रमाणात पैसा काय करते हो, बाजूला काढावं लावते. आणि ते RBI ॲक्ट 1934 नुसार प्रत्येक बँकेला काढून ठेवणं कंपल्सरी आहे. पहा जर बँक आपल्याला जर स्थापन करायचं असेल किंवा कोणतीही बँक राहू दे, मग RBI असो, SBI असो, कोणतीही बँक राहू द्या, काही पैसा आपल्याला बाजूला काढून ठेवावं लागते. आणि त्या बाजूला काढलेल्या पैशामागे समजून घ्या 25% पैसे जर बाजूला काढावं लावलं, त्या 25% पैशामागे RBI काय म्हणते माहिती आहे का, 25% बाजूला काढलास भाऊ टेन्शन घेऊ नको, 5% काय कर मला दे, तू 5% मला दे, म्हणजे मी तुझी स्थापना करायला तुला मदत केली नाही त्यामुळे 5% मला दे. मग इथं काय करते हो, RBI 5% स्वतःकडे पैसे ठेवून घेते. कशाचा म्हणून, तर मी तुला म्हणजे तुमच्यावर नियंत्रण ठेवालो, म्हणजे बाकी सर्व मी सरकारी बँक आहे एक हे म्हणून ते 5% बाजूला काढून घेते. म्हणजे टक्के किती काढून घेते असं टक्क्याचं काही प्रमाण असते. म्हणजे समजून घे, उदाहरणासाठी तुम्हाला 5% म्हणलोय. मग 100 पैकी 25 रुपये बाजूला काढले होते बरोबर, ते 5 रुपये काय केलं हो, आपले RBI ठेवून घेतलं. आणि 20 रुपये जे आहे तर ते 20 रुपये काय म्हणते हो, तू स्वतःकडेच ठेवून घे म्हणते. म्हणजे 20 रुपये तू स्वतःकडेच ठेवून घे, त्याला काढूच नको. काही किती जरी काय आलं ना, काढायचं नाही. आणि जर तुला काढावंच वाटत असेल, तुझ्याकडे पैसा नाही वाटला असेल, गरज पडली असेल, तर तेव्हा काय कर, मला सांग आणि मला सांगून मग ते पैसा काढ म्हणते.
मग ते मला सांगून पैसा काढ. मग जर तुला जर पैशाची कुठं गुंतवणूक करायची असेल तर त्या 20 रुपयापैकी काय कर माहिती आहे का, पैसे काढ आणि ते 20 रुपयापैकी जर तू जर 10 रुपये जर काढलास, त्या 10 रुपयाचं सुद्धा व्याज कोणाला द्यावं लागेल, मला द्यावं लागेल. म्हणजे 25 रुपये कोणाचे आहेत हो, RBIचेच आहेत ते. म्हणजे 25% कोणाचे आहेत हो, ते RBIचेच आहेत हा. आणि त्याच्यातले 4% RBI काढूनच घेते पहा त्याच्यामध्ये. म्हणजे जेवढ्या बँकेचे पैसे असेल त्याचे 4% काढून घेते पहा. म्हणजे 4% आणि 20% काय करते हो, तसंच ठेवते. मग हे जे टक्केवारी आहे, तर जे 4% RBI घेणार होतं स्वतःकडे ठेवून, त्याला म्हणतात पहा कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये CRR म्हणतो. म्हणजेच आता तुम्हाला मुद्दा समजला असेल, एकूण पैशांपैकी RBI काय करते हो, काही भाग बाजूला काढण्यास सांगते. त्या काही भागांपैकी काही भाग काय करते हो, स्वतःकडे RBI ठेवून घेते. त्याला आपण कॅश रिझर्व्ह रेशो असे म्हणतोय. रिझर्व्ह कॅश काय करते हो, स्वतःकडे काढून घेते, त्याला कॅश रिझर्व्ह रेशो म्हणतोय. आणि त्याचा दर 2017 मध्ये 4% होता. म्हणजे 2017 मध्ये बँक म्हणली की 4% तू कोणाला दे, माझ्याकडं स्वतः मला देऊन टाक म्हणली. आता पहा जे 25% मध्ये 4%, आता पहा 25, आता म्हणजे त्याने काय म्हणलं, 100% पैकी 4% तू मला दे आणि 19.5% तू काय कर, तर ते स्वतः एका बाजूला काढून ठेव, तुझ्याकडेच राहू दे, काढून ठेव. आणि ते जे काढून ठेवलेला दर आहे किंवा ते जे आहे जेवढा हे रक्कम आहे, त्याला म्हणतात पहा स्टॅट्युटरी लिक्विडिटी म्हणतात. आणि स्टॅट्युटरी लिक्विडिटी इंग्लिशमधून त्याला SLR म्हणतात. म्हणजे काही भाग तो काय केला हो, बाजूला काढून ठेवला, त्याला आपण काय म्हणतोय, SLR म्हणतोय, जे की बँकांकडेच असते. आणि काही भाग कोणाकडे असते, तर RBI कडे असते. बँक म्हणजे बँकांचाच पैसा, त्याला आपण CRR म्हणतोय. आणि जे पैसा बँकांकडेच असते त्याला आपण काय म्हणतोय हो, SLR म्हणतोय. आणि त्याचं रेट 2017 मध्ये होतं 19.5%. तुझ्याकडे जर 100 रुपये असेल, 19 रुपये 5 पैसे तू काय कर, 19 रुपये 50 पैसे तू बाजूला काढून तुझ्याच याच्यात राहू दे. आणि 4 रुपये कोणाला दे, मला दे, असं कोण म्हणते हो, आपली बँक म्हणली. मग याच्यामुळं काय होते, आता पहा मग याच्यावर मॉनिटरी पॉलिसीचा काय संबंध आहे, याच्यात मॉनिटरिंग पॉलिसीचा लई मोठा संबंध आहे भाऊ. मग इथं काय करते, आता इथं काय करते पहा, मग इथं काय म्हणते ना RBI, 4% मला देऊ नको, तू किती दे, 5% दे म्हणते. मग 5% दे म्हणले काय होते, याच्याकडला पैसा ऑटोमॅटिकली कमी होते आणि कर्ज देणं कमी करते. आणि बाकीचा भांडवल म्हणजे आपल्या ओपन मार्केटमध्ये असलेला पैसा कुठं होते हो, परत सरकारकडे येते आणि मॉनिटरी पॉलिसी यशस्वी ठरते पहा. म्हणजे महागाई नियंत्रणात येते. किंवा त्यानं काय करते हो, हे जे SLR असेल, SLR मध्ये सुद्धा काय बदल करते पहा. म्हणजे तू काय कर, तुझ्याकडे स्वतःकडे जे पैसा आहे का नाही, ते पैसा काय कर, 19.5% ठेवू नको, तू 20% ठेव म्हणते, तू 25% ठेव म्हणते. म्हणजे हे जे रेशो आहे कमी जास्त करून काय करते हो, आपले हे RBI यांना महागाई नियंत्रणात आणते. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल, मॉनिटरी जी पॉलिसी आहे त्या इन्स्ट्रुमेंट्स काय काय आहेत, तर पहिलं म्हणजे गुणात्मक साधने, त्यामध्ये आपण 4 साधने बघलो होतो. आणि दुसरं म्हणजे संख्यात्मक साधने, ज्याला आपण क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स असे म्हणतोय. आणि त्याच्यामध्ये आपण हे 4 बघलो आहेत. तर हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला आत्ता UPSC 2015ला बहुतेक असेल ते प्रश्न आपण काय होता ते बघूया पहा, याच्यावर कसे प्रश्न येतात ते. एक प्रश्न बघूया मग आपण व्हिडिओला थांबूया पहा. तर मित्रांनो, मी आत्ताच तुम्हाला प्रश्न लिहून घेतलेला आहे. तर प्रश्न कसा होता पहा, 2015 आणि 1986ला 2 वेळा एकच प्रश्न रिपीट झाला होता पहा. आणि हा इकॉनॉमिक्सच्या पूर्ण रिलेटेड आहे, आत्ताच्या मुद्द्याच्या रिलेटेड. त्याच्यामध्ये काय विचारलं होतं, विथ रेफरन्स टू इंडियन इकॉनॉमी. तर भारतीय इकॉनॉमी संदर्भामध्ये, तर अर्थशास्त्रीय काय धोरणाच्या संदर्भामध्ये कन्सिडर द फॉलोविंग, म्हणजे खालचं काय करावं तुम्ही कन्सिडर करा. आता याच्यामध्ये काय म्हटलं होतं, तर बँक रेट, ओपन मार्केट ऑपरेशन्स, पब्लिक डेप्चर्स आणि पब्लिक रेव्हेन्यू, हे 4 तुम्ही लक्षात घ्या म्हटलंय. आणि या 4 याच्यामधून एक प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये काय म्हटलंय, विच ऑफ द अबव आर कंपोनंट्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी. म्हणजे वरचे कोणते अशा आहेत की मॉनिटरी पॉलिसीचे कंपोनंट्स आहेत असं तुम्हाला विचारलं होतं पहा. मग ते गुणात्मक असो किंवा संख्यात्मक असो, कोणते साधने मॉनिटरी पॉलिसीचे आहेत, रिलेटेड आहेत असं विचारलं होते पहा. किती सोपं आहे पहा. आपण आताच पाहिलं की बँक रेट जे की क्वांटिटेटिव्ह मध्ये होतं पहा, आणि ओपन मार्केट ऑपरेशन क्वांटिटेटिव्ह मध्ये पहिले 2 होते. मग हे 2 काय आहेत नक्की माहित आहे आपल्याला. पब्लिक डेप्चर्स नाही, त्याच्यामध्ये आलेलं नव्हतं, याला आपण क्रॉस करूया. आणि पब्लिक रेव्हेन्यू हे सुद्धा आलेलं नव्हतं, त्यामुळे हे क्रॉस करू. उत्तर काय झालं हो, 1 and 2 ओनली, हे नाहीये, 1 and 2 ओनली,
दिस इज उत्तर इज राईट आन्सर 1 अँड 2 ओनली. हे उत्तर होतं पहा एवढं सोपं. प्रिलिम्स 2015 आणि 1986ला विचारलं होतं UPSCच्या. आणि हे चूक आहे, हे चूक आहे. तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. समजलं की म्हणजे काय तर कमेंट करा की जर समजलं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नक्कीच टाकेल पहा सेबीवर. सेबीचे कार्य काय असतील, व्हॉट इज मीन बाय सेबी. तर तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.